मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही गुंड मुलांनी सोसायटीमध्ये गोंधळ घातला आणि गार्डवर स्कॉर्पिओ गाडी चढवली, ज्यामुळे 3 जण जखमी झाले। घटना पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 109 आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला। यापैकी कौस्तुभ भोईगडे याला अटक करण्यात आली आहे आणि बाकी दोघांचा शोध पोलीस घेत आहेत। तसेच गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचाही शोध पोलीस घेत आहेत। मंगळवारी सकाळी जेपी नॉर्थ बर्सिलोनी सोसायटीत एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली। ड्युटीवर असलेल्या वॉचमनने गाडीत बसलेल्या मुलांकडे विचारणा केली असता त्यांना हे आवडले नाही। जेव्हा सुरक्षा रक्षकाने त्यांना फ्लॅट नंबर विचारला तेव्हा रागावलेल्या गुंडांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली। त्यांनी देशी बंदुकीने सुरक्षा रक्षकाला धमकावण्याचा प्रयत्न केला, अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि धमकी दिली की जिला गाझियाबाद दाखव असे म्हणत स्कॉर्पिओ गाडी चढवले। त्यामुळे 3 सुरक्षा रक्षक जखमी झाले। ही घटना पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 109 आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला। प्राथमिक तपासात कशिश गुप्ता, अक्षित गुप्ता आणि अन्य एका आरोपीची ओळख पटली आहे। मात्र तिघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे आणि बाकी दोघांचा शोध पोलीस घेत आहेत। काल 6:45 ते 7च्या दरम्यान नॉर्थ बार्सिलोना या सोसायटीमध्ये आतमध्ये जाण्यावरनं सिक्युरिटी गार्ड आणि वाहन चालक यांच्यात वादावादी झाली। त्या वादावादीचं रूपांतर भांडणात झालं आणि त्यातून त्या सिक्युरिटी गार्डच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला। याबाबतचा पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त असून 109 म्हणजेच हत्येचा प्रयत्न करणे, त्याचप्रमाणे शस्त्र बाळगणं, तर ह्या दोन्ही सेक्शननुसार त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। यामध्ये 3 आरोपी निष्पन्न झालेले कौस्तुभ भोईगडे, कशिश गुप्ता आणि अक्षित गुप्ता। तर यातील पहिला आरोपी जो आहे तो अटक आहे। पुढचे 2 आरोपी जो आहेत त्याचा आपण शोध घेत आहोत, ते पण लवकरच अटक होतील। आणि हे जे 2 आरोपी आहेत त्यांच्यावर यापूर्वीचे 4 गुन्हे जे आहेत ते अभिलेखावर आहेत। यांच्यावर मारामारीचे 2 गुन्हे आहेत, एक पॉक्सो अंतर्गत आहे आणि एक NDPS अंतर्गत आहे। याबाबत फिर्यादीने तशी तक्रार दिलेली आहे आणि त्यावरनं आपण त्या आर्म ऍक्ट नुसार सुद्धा गुन्हा 325 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। 1 आरोपी अटक आहे, 2 आरोपी अटक करणं बाकी आहे। ज्या गाडीने उडवण्याचा प्रयत्न केला त्या गाडी ताब्यात आपण घेतली आहे? अद्यापर्यंत गाडी ताब्यात नाही आलेली, परंतु गाडीचे डिटेल्स आपल्याला मिळालेले आहेत। सर, अशी गुंडगिरी जर वारंवार होत असेल तर तिकडचे स्थानिक लोक पण थोडी दहशती खाली आहेत, आपण पोलिसांच्या मार्फत काय मार्गदर्शन? पोलीस विभागातर्फे आम्ही ऑलरेडी नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन्स, त्याचप्रमाणे ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया दररोज करत असतो। ही सकाळची वेळ होती आणि त्यावेळेस नाकाबंदी नसते आपली। तर माझं तरुणांना खास करून आव्हान आहे, जे बाईक राईड करतात किंवा 4 व्हीलर चालवतात, तर रस्त्यांचं आणि वाहतुकीच्या नियमांचं पूर्ण पालन करूनच वाहन चालवावं आणि कुठलंही मद्यप्राशन करून किंवा कुठलंही ड्रिंक अँड ड्राईव्ह होईल अशा पद्धतीचे वाहन चालू नये। स्वतःच्या जीविताची आणि इतरांच्या जीवितांची काळजी घ्यावी। त्याचप्रमाणे जर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला तर आपल्याला शासन दरबारी नोकरी पण मिळू शकत नाही किंवा पासपोर्ट मिळू शकत नाही आणि कायमस्वरूपी अभिलेखावर आपला जो आहे तो गुन्हा राहतो। त्यामुळे अविचाराने कुठल्या प्रकारचं कृती करू नये।